सगळ्या बकरी वगैरे पकडलेल्या आहेत। एक कोकरू राहिलेले आहे, कोकरू, ते कोकरू सुद्धा ताब्यात घ्यावं आणि हे नंतरचे ताब्यात घेतलेले हे काही मुख्य आरोपी वगैरे नाही, हे प्यादे आहेत। मुख्य आरोपी हा आकाचा आहे, आकाला लवकरात लवकर खुला करावा। पुणे तिथे काय उणे, अशी पुण्याची आता नवीन ओळख करावं लागेल। पुणे तिथे काय उणे, सरस्वतीचं म्हणजे हे होतं ते, आता पुणे तिथे काय होणे, ते हे असले सगळे आरोपी आता तिथे चालले। 100% राजकीय बळ आहे, कुणाचं आहे काय आहे ते तुम्हाला माहिती आहे। त्यांच्या बळाशिवाय हे होऊ शकत नाही। अंटनी त्यांच्या फोनवरून मागितली अशी कबुली त्यांनी दिली, मग आता ह्याच्यामधला मेन आरोपी कोण? मेन आरोपी तेच आहे ना, मेन आरोपी दुसरा कोणी नाही आहे। जो खंडणी मागतो तोच आरोपी होणार ना। सुरेश धस यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यात ते म्हणाले आकाने 2 कोटीची खंडणी मागितली होती, त्यापैकी 50 लाखाचा पहिला हप्ता देण्यात आला होता, उर्वरित 1.5 कोटीसाठी तगदा सुरू होता, त्यासाठी आकानेच माणसे पाठवली होती। आकानेच त्यांना सांगितलं होतं, त्यांच्या आदेशानुसारच ते तिथे म्हणजेच पवनचक्की परिसरात गेले होते। त्यामुळे शुक्रवारी ते सोमवारी 6 ते 9 डिसेंबर दरम्यान निश्चितच त्यांच्यात बोलणे झाले असेल। त्यामुळे सीडीआर काढून कोण कोणाला काय बोललेलं हे स्पष्ट होईल। त्यामुळे आका यातून सुटतील असं मला वाटत नाही, कारण आता बकरे सगळे पकडण्यात आलेले आहेत। आता फक्त एक कोकरू पकडायचं राहिलेलं आहे, ते पण लवकरात लवकर सापडेल असं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे। तर सुरेश धस यांच्या प्रतिक्रियेवर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।